सारनाथ जी ने जो बताया वो बुद्ध धर्म का उदय कैसा हुआ और रास कैसा हुआ, यानी बुद्ध धर्म कैसा फैला, उसका फला फूला कैसा, और वो उसका नष्ट कैसा हुआ, नाश कैसा हुआ। उसमें एक शब्द आया है कि सम्राट अशोक के वजह से धर्म बढ़ा और सम्राट अशोक के वजह से धर्म का ह्रास हुआ। ये बाबा साहब अम्बेडकर ने इसमें कहा है और ये बात एकदम सही है। मैंने भी उसके बारे में यानी चिंतन किया हूँ। मैंने भी ये समझा कि सम्राट अशोक ने आपली सुरक्षितता फार आवश्यक आहे। जर तुम्ही सुरक्षितता जर बाळगली नाही तर तुम्ही काही सुरक्षित ठेवू शकणार नाही। तुमच्यामध्ये जर पॉवर नसेल, तर तुम्ही काहीच करू शकत नाही। आणि हा जो पुरोहित वर्ग आहे, सुपरमॅन वर्ग, तो तुम्हाला नेहमी गुलाम करण्याच्या इच्छेमध्ये आहे। त्याची इच्छा काय आहे? तुम्हाला गुलाम करून ठेवण्याची। कारण प्रत्येक काळामध्ये जे वर्चस्ववादी लोक असतात, वर्चस्ववादी मानसिकतेचे लोक असतात, त्यांना प्रत्येक काळामध्ये गुलामाची आवश्यकता असते। मग त्यांचे खालचे काम करणार कोण? सांगा ना। खालचे काम, खालच्या दर्जाचे, ज्याला म्हणतो आपण खालच्या दर्जाचे काम, ज्याला समजले जाते, ते करणार कोण? आता जसं प्रत्येक ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरामध्ये व्यवसायाला परवानगी दिली जाते, लायसन दिले जाते। एका बाजूने आपण विचार केला की व्यवसाय करणं वाईट आहे, व्यवसाय करणं, देह विक्रय करणं वाईट आहे एका दृष्टीने, त्याला गव्हर्नमेंट परवानगी देत आहे। दारू पिणं वाईट आहे, त्याला गव्हर्नमेंट परवानगी देत आहे। कशा असतात, काही लोकांसाठी सेवा करणे आवश्यक आहे। सेवा करणारा वर्ग निर्माण करून देणे गव्हर्नमेंटचं काम आहे, करावं लागते त्यांची। म्हणजे जे वर्चस्ववादी लोक असतात त्यांची सेवा करणारा वर्ग प्रत्येक वेळी आवश्यकता असते। इंग्रजाच्या काळामध्ये त्यांनी पुण्यामध्ये बुधवार पेठ काहीतरी म्हणतात ना, ते त्यांनी तयार केले। इंग्रजी सैनिक आहेत इंग्रजीचे, त्यांची सोय करण्यासाठी त्यांनी ते निर्माण केले। तर हा जो वर्ग आहे वर्चस्ववादी, हा वर्चस्ववादी वर्ग हा शोषणवादी असतो। वर्चस्ववादी वर्ग जो असतो हा शोषण करणारा असतो। त्याची मानसिकता शोषण करण्याची असते, त्याची मानसिकता ही नसते समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, ही त्याची मानसिकता बिलकुल नसते। जो वर्चस्ववादी आणि वर्चस्ववादी मानसिकतेचा, अशा विचाराचा जो वर्ग आहे, त्याच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे की तो या नैतिक मूल्याचं पालन करेल आणि आपलं शोषण करणार नाही। ही इच्छा बाळगणे, ही अपेक्षा बाळगणे चुकीचं आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं प्रस्तावनेमध्ये की मला भिक्खू संघ असा हवा
की तो वर्चस्ववादी नसावा, समाजाचा सेवक असावा, समाजाला मार्गदर्शन देणारा असावा, समाजाला भावाप्रमाणे वागवणारा असावा आणि समाजाला नेहमी चांगली दिशा देणारा असावा, मार्गदर्शन करणारा असावा. बाबासाहेबांना भिक्षू हा वर्चस्ववादी आणि शोषणवादी हा बाबासाहेबाला नको होता. बाबासाहेबांनी निश्चित म्हटलं होतं की भिक्खू शिवाय धम्माचा प्रचार प्रसार होऊ शकत नाही. परंतु बाबासाहेबाला कशा प्रकारचा भिक्षू पाहिजे होता की वर्चस्ववादी आणि शोषण करणारा नको. परंतु जे बाबासाहेबांना न मानणारा भिक्षू वर्ग आहे किंवा आज उपासकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांना न मानणारा उपासक वर्ग सुद्धा तयार होत आहे. त्याला आवडत नाही बाबासाहेबांचं नाव. का बाबासाहेबांचं नाव आवडत नाही? कारण बाबासाहेबांनी वर्चस्ववादी धोरण, जे शोषण करणारं धोरण, त्याच्या विरोधात एक विचारधारा दिली, समता स्वातंत्र्य बंधुभावाने. ती विचारधारा दिली म्हणून आपल्याला बाबासाहेब आवडत नाही आणि वर्चस्ववादी विचारसरणी नको म्हणून भिक्खू संघाला बाबासाहेब आवडत नाही. आणि भिक्षूचा गुलाम हा उपासक बनलेला आहे म्हणून जो उपासकाला बाबासाहेब आवडत नाही. आज उपासकाचा जेवढा वर्ग आहे आज भारतामध्ये म्हणा पूर्ण जगामध्ये जिथं जिथं बुद्ध धर्म आहे तिथं उपासक हा मग राजा असो कोणी असो हा भिक्षूचा गुलाम आहे. भिक्षूच्या विरोधात, भिक्षूच्या आज्ञेच्या विरोधात जाण्याची कोणत्याही उपासकाची हिंमत नाही, हिंमत करू शकत नाही. आणि भिक्षू मध्ये जे श्रेष्ठ भिक्षू आहेत, ज्याला थेरो महाथेरो म्हटले जाते, हे सगळे जे श्रेष्ठ भिक्षू आहेत, सगळे भिक्षू वर्चस्ववादी आहेत. आणि जो वर्चस्ववादी असते तो शोषणवादी असते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जी परिस्थिती मागे पुढे निर्माण होणार आहे ती जेव्हा ब्राह्मण वैदिक धर्मातून जेव्हा ब्राह्मणी धर्मामध्ये रूपांतर झालं, आताच तुम्ही ऐकलं, आणि ब्राह्मणी धर्मामध्ये रूपांतर झाल्यानंतर जे महायान पंथाची स्थापना झाली आणि राजा कनिष्काच्या काळामध्ये, पहिल्या शतकामध्ये राजा कनिष्काच्या काळामध्ये तो बुद्धिस्ट झाला कनिष्क. परंतु त्याने कोणालाच महत्व दिलं, महायान पंथ वाढवण्याचं काम केलं. सगळ्यात मोठं नुकसान कनिष्काच्या काळामध्ये झालं बुद्ध धर्माचं. कारण कनिष्काने महायान पंथाला आश्रय दिला आणि तेव्हापासून महायान पंथाने पाली भाषा नष्ट करून संस्कृत वाढवली. महायान पंथाने जे मूळ बुद्धाची भाषा होती, बोली भाषा, पाली भाषा, तिला नष्ट केलं आणि रिप्लेसमेंट त्याच्या जागी संस्कृत भाषा निर्माण केली. आणि सगळ्यात मोठी गडबड त्या काळामध्ये अशोकेश भिक्षू होता आणि त्यांनी महायान पंथाला मोठं करण्याचं काम कनिष्काच्या राजेश्वरामुळे झालं. राजेश्वर कनिष्काचा मिळाला
आणि त्यांनी त्या काळामध्ये संस्कृत मधून बुद्धाचे विचार लिहिणं सुरू केलं आणि एकीकडे पाणी नष्ट केलं. त्याच्यामुळे जे त्यांनी संस्कृत भाषेतून लिहिलेला धर्म होता, बुद्धाचा धर्म, तो वास्तविकता बुद्धाच्या विचारावर आधारित नव्हता. तो होता की महायानी विचारधारी भिक्षूच्या विचारावर आधारित असा धर्मग्रंथ होता, बुद्धाच्या विचाराचा नव्हता. बुद्धाचे विचार पाली भाषेसोबतच त्यांनी संपवले. बुद्धाचे मूळ विचार पाली भाषेसोबत संपवले आणि बुद्धाचंच नाव घेऊन, जसं ब्राह्मणी पॉलिसी आहे आजही ते तुमच्याच हातामध्ये आगपेटी देतील आणि तुमचंच घर जाळायला लावतील. स्वतः हातात आगपेटी घेणार नाही ना स्वतः तुमचं घर जाळणार. ही पूर्वीपासून त्यांची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी त्या ठिकाणी खेळण्यात आली. बौद्धाचाच धर्म दिला, परंतु कोणता बुद्ध धर्म दिला की बुद्धाचा जो मूळ विचार आहे तो विचार नष्ट करणारा बुद्ध धर्म तुम्हाला दिला. त्याला धर्मामध्ये रूपांतर केलं आणि त्याचा केंद्रबिंदू जो बुद्धाचा केंद्रबिंदू होता, मनुष्य बुद्धाचा केंद्रबिंदू होता. जे सामाजिक म्हणते की लोक प्रत्येक मनुष्य, शेवटचा मनुष्य, गरीबातला गरीब मनुष्य, खेड्यातल्या खेड्यात म्हणजे खेड्यामध्ये राहणारा, फक्त शहरामध्ये नाही खेड्यामध्ये राहणारा सुद्धा मनुष्य हा बुद्धाचा केंद्रबिंदू होता. मुळात बुद्धाचा केंद्रबिंदू हा मनुष्य होता आणि मनुष्याला अज्ञानामधून मुक्त कर, कारण अज्ञान हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे, जे शोषण होत असते. अज्ञान हे सर्व गोष्टीचं मूळ आहे, दुःखाचं मूळ. इग्नोरन्स इज द रूट्स ऑफ सफरिंग. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, इग्नोरन्स इज द रूट ऑफ सफरिंग. अज्ञान हे सर्व समस्या आणि दुःखाचं मूळ आहे, अज्ञान. आणि म्हणून अज्ञानामुळे समाज दुःखी होता, पीडित होता. अज्ञान कशाबद्दलचं? त्याला एबीसीडी येत नव्हतं ते नाही, त्याला लिहिता वाचता येत नव्हतं ते अज्ञान नाही. अज्ञान म्हणजे त्याला आपलं शोषण कोण करत आहे, कसं शोषण करत आहे, आपल्याला गुलाम कोण बनवत आहे, आपल्याला कशा पद्धतीने गुलाम बनवल्या जात आहे, याचं ज्ञान नसणे म्हणजे त्याला म्हणतात अज्ञान. आपलं महत्व कमी केलं जात आहे, आपलं शोषण केलं जात आहे, आपल्याला खालच्या दर्जावर आणलं जात आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू नये म्हणजेच त्याला म्हणतात अज्ञान. अज्ञानामुळे त्यावेळचे लोक, त्यावेळची जनता ही दुःखी होती, कारण त्यांचं शोषण कोण करत होता? बुद्धाच्या काळामध्ये जो शोषण करत होता तो पुरोहित वर्ग, वर्चस्ववादी वर्ग, शोषक वर्ग हा त्यांचं शोषण करत होता. आणि शोषण कशाच्या माध्यमाने करत होता? कर्मकांडाच्या माध्यमाने. डायरेक्ट शोषण नव्हतं करत, शोषण कर्मकांडाच्या माध्यमाने. आणि कर्मकांड कोणतं? की यज्ञ करणे. बुद्धाच्या काळामध्ये सर्वात मोठं कर्मकांड जो होतं की यज्ञ करणे. यज्ञामध्ये इतके देवी देवता असतात, ते मग इतके देवी देवता प्रसन्न होतात
आणि ते यज्ञामध्ये जितके जास्त आपण बळी देऊ, आणि प्रामुख्याने बळी अशा जनावरांचा द्यायचा जे लोकांच्या उपयोगी होते. बैलामुळे शेती करता येत होतं, गाईमुळे दूध मिळत होतं, दुधापासून अनेक पदार्थ बनवले जात होते. या ज्या उपयोगी ज्या काही प्राणी होते ज्याच्यावर त्यांची आजीविका होती, त्यांचा बळी दिला जात. आणि स्त्रियांना काय सांगितलं जात होतं की मंत्रामुळे एक यज्ञ करावा लागते, पुत्र कामेष्टी यज्ञ. यज्ञामुळे तुम्हाला मुलबाळ होते. राजाच्या घरी जर मुलबाळ होत नसते, राजपुत्र निर्माण करायचा असेल तर यज्ञ करावा लागेल. ही मानसिकता. मग नशेत राहायचं. का नशेत राहायचं? की त्याला समजू नये आपलं नुकसान कसं होत आहे, कशा पद्धतीचं शोषण होत आहे हे समजू नये. आणि म्हणून अशा प्रकारे अज्ञान निर्माण करून आपलं शोषण केलं जात होतं. त्यावेळेस बुद्धांनी जो दुःख मुक्तीचा मार्ग आहे त्याला 4 आर्य सत्य म्हणतात, की शोषण होतो, दुःख होते. तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही दुःखी आहे, तुमचं शोषण होत आहे, तुम्हाला समजत नाही. आज भी प्रत्येक मनुष्य हा गुलाम आहे, प्रत्येक माणसाचं शोषण होत आहे, परंतु आपल्याला आज अजूनही समजत नाही की आमचं शोषण होत आहे, आम्हाला गुलाम बनवलं जात आहे. अजूनही आपल्याला त्याची कल्पना नाही. आणि ते अज्ञान ते दूर करण्यासाठी बुद्धाने भिक्षूला सांगितलं, काय सांगितलं? की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आत्ताय हिताय सुखाय देव मनुष्य. लोकांवर अनुकंप करा, लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी झटा, त्यांच्या समस्या बघा, त्यांचे दुःख बघा, दुःखाचे कारण शोधा. कारण हा भिक्षू प्रशिक्षित होता आणि समाज अज्ञानी होता. भिक्षू प्रशिक्षित होता, समाज अज्ञानी होता. म्हणून त्यावेळेस भिक्षूला सांगितलं बुद्धांनी की तुम्ही प्रशिक्षित आहात, तुम्हाला बुद्ध धर्माचं ट्रेनिंग मिळालेलं आहे, तुम्हाला समस्या ओळखता येतात, समस्याचे कारण ओळखता येतात आणि समस्येचं निवारण करण्याचा मार्ग सुद्धा तुम्हाला माहिती आहे. परंतु जे सामान्य जनता आहे ती अज्ञानी आहे, अज्ञानामुळे दुःखी आहे, पीडित आहे. त्यांना तुम्ही जाऊन जागृत करा.